नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळ झाली. मी दुकानात होतो तर आता आलो आहे घरी. ते बघा पाऊस पडतोय. तर अचानक भयानक पाऊस पडायला लागला आणि आपण कौलं पण आपली खोलली आहेत पत्र टाकण्यासाठी. तर मग पटकन आलो कारण पाऊस आला आणि सगळा आता पण आतमध्ये पूर्ण पाणी वगैरे गळतं आहे. आणि बोललो आपल्या फार्म हाऊसची शेड पण थोडी हे लिकेज आहे, त्याच्यामुळं त्यातनं पण गळत असेल. तर आता तिला कामं नाहीत, ती ह्याची कळ्या काढते जास्वंदाची. तर आता जाऊया फार्म हाऊसच्या शेडमध्ये आपल्या आणि बघूया काय हालचाल आहे, पाणी बिणी काय येतोय नाही येतोय. तर पटपट खोलतो. गळती चालू झाली आजच्या गावात. भीती फक्त एकाचीच आहे, काय की कनेक्शनला काय झालं नाही पाहिजे कुठल्याच. तेव्हा तिकडे ओके आहे, वल्ल नाही सुक्का आहे. इकडे इकडे का आपण केलेच नाही कनेक्शन. हे बघा वरती बघा, हे बघा पूर्ण ओलं ओलं आहे. आईच्या गावात इथे बटन बंद आहे म्हणून नशीब. पण थोडी तिकडे घेतला आणि इकडे बघूया. इकडे पण पाणी पडलंय. टच नको करायला कारण कसं करंट वगैरे लागण्याची शक्यता भरपूर आहे. मच्छर बघा, वास एवढा भारी येतोय ना की एकदम म्हणजे नादखुळा. तर हे बघा इकडे अजून सकाळचं खाणं अजून आहे. तर ते खातील गप्पी, त्यात काय बाद नाही. आणि त्या बघा कोळंब्या. तर इकडे बघूया आता बघा नेमकं मशनीवरच पाणी पडलंय चायच्या गावात त्यांच्या. इकडे कनेक्शन नाही भिजले नशीब. भीती ह्याचीच आहे की कनेक्शन भिजेल. आणि आता हे पावसाळ्याचं आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागेल या कनेक्शनच्यासाठी. तर तो काहीतरी जुगाड आपण करूच. आणि आई शपथ इथे भिजलं आहे बोर्ड. थोडा एवढा नाही पण भिजलं आहे बघा, तुम्हाला हे दिसत असेल. आणि नेमकं वरनं पाणी गळते सगळं. तर आता कुठल्याच कनेक्शनला हात नाही लावायचं कारण कसं आहे शॉक लगेच पकडे लागेल. आणि इकडे फिश वगैरे सगळे फिरत आहेत. फक्त जोरात पाऊस नाही आला पाहिजे. जोरात पाऊस आला तर सगळी वाट लागून जाईल. आणि ठीक आहे. हे बघा इकडे भरपूर पाणी गळलं आहे. कोंबड्या आपल्या इथे आहेत, बाकीच्या सगळ्या बाहेर आहेत. तर ठीक आहे. हे बघा बाहेर एकदम मस्त वाटतंय. पण भीती फक्त एकाचीच वाटते की कनेक्शन ची वाट लागेल. हा बघा कोंबडा, तिथं कोंबडा, तर कोंबडी, तिथे कोंबडे आहेत. तर आता पावसाचे एन्जॉय घेतात आणि आम्ही पण बघूया. पण आता जास्त नको पाडायला, बस झालं, पडलंच तेवढं भरपूर झाला. तर आता घरी जातो आणि घरी दाखवतो तुम्हाला. अरे बघा ही आपली पिल्लाची कोंबडी आहे. ते बघा 3 पिल्लं आणि ती कोंबडी आणि तो तिकडे कोंबडा मस्त पावसाचा आनंद घेतात. त्याचा तर पूर्ण कलरच चेंज झाला आहे पावसात भिजल्यामुळे. ते बघा तिकडे सगळे लोक पाणी भरायला गेलेत पावसाळ्यात. काय करणार असं ते ठीक आहे. हां हे बघा आमची म्हातारी वरडते बघा की भरून द्या म्हणते. आणि हे बघा तुम्हाला बोललो ना गळतंय पाणी. हे बघा इकडून पूर्ण गळत आले, हे पूर्ण तुटले त्याच्यामुळं इकडे पूर्ण आहे बघा हे सगळं भिजलं आहे. तर आपण एक कॉटवरचं सगळं काढून ठेवून दिलं आहे आणि जेवढं भिजण्याचं सारखं सामान आहे ते वरती ठेवलं आहे आणि बाकीचं खालती. तिकडे काय नाही गळत आहे, फक्त इकडेच गळत आहे. आणि इकडे तर चांगलीच धार लावते. हे बघा इकडनं भरपूर गळत आहे. आणि आपली मनू मॅडम, मनू काका, तर मनू आता खाऊ खाते. आणि हे लाडू शेड इथे बसलेत. तर ठीक आहे आता मस्त चहा बनवायची आणि मस्त खारी खायची पावसाच्या मौसममध्ये. तर ठीक आहे. तर हे बघा मित्रांनो मस्त आता सनसेट म्हणजे रात्र झाली आणि मस्त आपला चहा घेतले पोरी. आणि इथे आहे खारी आणि इकडे आहे गल्ला प्रतीक्षाचा. तर आज ती फोडते, बघूया आता किती रुपये निघत आहेत.
तर आता थांबा फोडू दे आणि मग सगळं बघूया किती रुपये आहेत. तर हे बघा मित्रांनो, आता बघूया किती रुपये साठलेत तिचे. बाबू ही बघा ही चिल्लर. तरी बघा ही सगळी आता एवढे नोट झाल्यात आणि चिल्लर बिल्लर आहे. बघूया आता किती रुपये निघत आहेत ते. तर मोजून झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. तर हा बघा दुसरा मेंबर आपला मोजायला बसलाय, लक्ष ठेवतोय कोण ढापू नये म्हणून पैसे. तर तो बघा कसा मध्ये मध्ये चाललाय. हा बाबा तुझेच आहेत पैसे. हे घे सर हे घ्या, सर हे घ्या. हे बघा आमच्याकडे पैसे मोजणी चालू आहे जोरात. आता बघा ते बघा लगेच आहे बघा. 1 2 3 4. अभ्यास जास्त जोरात झालेला ना, पहिले 10वी पास आहे. फक्त बोर्डात बसवलं नाही कारण सर बोलले की ह्याला बसता येणार नाही म्हणून. बाकी पोरगा माझं खूप चांगला आहे. असू दे बाबू, जाऊ दे आता अभ्यास नको करू. बाबू उठ असे ये इथं बाजूला बस. हा तुझा 1 रुपया आहे ना, हा 1 रुपया तुझा खा. हा कुणा देऊ नका बाबू. हा तो माझा नाही. मित्रांनो सगळे मिळून हे 645 रुपये चिल्लर आहे टोटल. 5 10 15 सॉरी 5 10 20 आणि 2 आणि 1 चिल्लर पकडली. तर आता नोटा मोजतो. तर मित्रांनो सगळ्या गल्ल्यातली चिल्लर नोटा पकडल्या तर किती झाले हे बघा. 6045 रुपये टोटल नोटा आणि चिल्लर. तर ठीक आहे, ते तर आता उपयोगी येतीलच. आणि आता खारीवारी सगळं खाऊन झाले. ते बघा तो पण बिचारा चिल्लर मोजून थांबला, झोपला. तर आता ठीक आहे, नेक्स्ट अपडेट जर पाऊस आला तर सांगेनच. तर मित्रांनो आता विचार केला की 2 ऑक्सिजनच्या ज्या मशीन आहेत त्याच चालू ठेवूया आणि जे इकडचे आहेत फिल्टर हे बंद करायचं. तर आता लाईट हे ह्याच्याने बंद करतोय, आपल्या बांबूच्या ह्याच्याने, कारण कसं करंट वगैरे लागू नये म्हणून. तर आता इकडचं ऑक्सिजन बंद केलं आहे. हे बघा इकडचं जे फिल्टर आहे तो बंद केला आहे. ऑक्सिजन चालू राहील पण ऑक्सिजनच्या मशनीचं आपण हे टाकलेत, काय बोलतात त्याला, कनेक्शन टाकलेत. आणि इकडे सुद्धा ऑक्सिजनचं कनेक्शन एक आहे, त्याच्यामुळे आपण इकडे फिल्टर बंद करूया. तर डायरेक्ट इकडनं जी मेन वायर आहे तीच बंद करू. हां तर आता हा ऑक्सिजनची मशीन ही चालू राहू दे. त्याच्याकडे टाकायला आहे का रे ह्याच्यावर. तर हे बघा आता इथे प्लास्टिकची पिशवी टाकली त्याच्यावर, म्हणजे भिजणार नाही. आणि आपल्या बजेस आहेत, लवबर्ड्स आहेत, त्यांच्यावर सुद्धा अशी एक पिशवी टाकली. आता त्याच्यावर ठेवतो पाईप. आणि इकडं लवबर्ड्सला सुद्धा हे टाकले प्लास्टिक. तर आता बाकीचा काही विषय नाही. तर आता पहिले इकडे बघू दे ऑक्सिजन येतं आहे का. तर हो इकडे येतं आहे. जरा फास्ट करतो. आणि इकडे सुद्धा फास्ट करतो. ओके. तर आता इकडे ऑक्सिजन फास्ट झालं आहे, इकडे सुद्धा ऑक्सिजन फास्ट झालं आहे. फक्त आता इकडे पण तसं फास्टच आहे, तरी पण थोडा ढिलं करतो. ओके. तर आता इकडे सुद्धा ऑक्सिजन जास्त आहे, त्याच्यामुळे काही इश्यू येणार तर नाही. इकडे फ्लोरनला इकडे फक्त थोडा कमी आहे. ओके. तर आता इथे फ्लोरनला सुद्धा आपण ऑक्सिजन जास्त टाकलं आहे, अजून थोडं फास्ट. ओके ठीक आहे. तर इकडे झालं. हा फक्त आता यांना ऑक्सिजन नाही आहे, यांना पण ऑक्सिजन सगळ्यांना आहे. आणि इकडे सुद्धा चालू केलं आहे, यात सुद्धा आपण पाईप टाकला आहे. तर ठीक आहे, आता काही इश्यू नाही. आणि फिल्टर बंद केलं, फिल्टर आता आपण उद्या सकाळी चालू करू. आणि इकडे सुद्धा याला कमी ऑक्सिजन होतं तर आता त्याला जास्त झाले, याला पण दिलं आहे. आणि इकडे सुद्धा परत एकदा इकडे चेक करून घेऊया. तर हां ओके, सगळ्यांना ऑक्सिजन जात आहे. तर ठीक आहे, आता बाकीचे अपडेट काय असेल तर नंतर देतो. तर चला आता इकडचं तर आपलं फार्म हाऊसचं तर काम झालेलं आहे सगळं. आणि याची अंडी तर नाही आहेत, नाही
त्यांनी नाही दिले. तर ठीक आहे, बदक आता फिरतील इकडे तिकडे. आणि कोंबड्या हे बघा इकडे सगळ्या बसल्यात. हा कोंबडा इथे मध्ये कोंबडा आणि या कोंबड्यात 3 आणि इकडे दोघी आहे बघा. तर ठीक आहे आता जाऊया घरी. ते फक्त आपण फिल्टर बंद करायसाठी आलेलं मेन म्हणजे, कारण जळले वगैरे तर खूप नुकसान होईल त्याच्यामुळे. तर मित्रांनो आज आहे दिवस दुसरा. तर काल पाऊस वगैरे पडलेला, तर आज खूप गरम होतं आहे. कारण हे थोडासाच पाऊस पडला आणि जरी जास्त पडला असतं तरी शेवटी गरम होणारच होतं. तर ठीक आहे, आता आपण या रॅकला आपण थर्माकोलचे पीसेस लावून घेतलेत कॉर्नरला. कारण हे नको म्हणजे आपलं काय बोलतात ते आपल्याला लोखंड लागायला नको टँकला. आणि इथे मध्ये एक पट्टी लावायची फक्त, ती लावून घेतो. ते बघा तिथे कापलेलीच आहे. आणि हा टँक लावला आपण खाली करत धुवून. तर आता याला इथे मध्ये ठेवणार आहोत. तर ठीक आहे, आता पहिले साफ करतो आपलं लावून घेतो टँकचं हे, नंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो पाणी फिल करायला लावले, भरत लावले हे बघा. तर टँक वगैरे धुवून झालं आहे. आता फक्त आपल्याला तो टँक धुवून त्याला या साईडला सिलिकॉन लावायचं जिथं फुटले त्या साईडला. आणि ही काच पण इकडून फुटले थोडीशी, दाखवतो हे बघा इथून. तर स्टार्टिंगला त्याला गम लावलेलं आहे म्हणजे आपलं सिलिकॉन लावलेलं आहे. तर बघू परत लिकेज जर झालंच तर मग आपण त्याला हे लावूच आहे काय सिलिकॉन. तर परत खाली करावं लागेल. त्याच्यामुळे आपण काय आता ह्याला म्हणजे मासे वगैरे ना टाकणार आहे आज याच्यात, आज उद्या 2 दिवस. कारण बाहेरून पूर्ण सुकून ती कशी लिकेज होते की नाही चेक करावे लागेल. आणि ह्याला फुल कट टू कट भरणार आहे जेणेकरून समजेल की पाणी लिकेज आहे की नाही. तर ठीक आहे, आता ही टाकी भरून झाली की पाईप एलिगेटरच्या टाकीत टाकून आपल्याला ती टाकी साफ करून तिला सिलिकॉन लावायचं आहे. मित्रांनो लेवल आपली परफेक्ट आहे आणि इकडून पाणी ओव्हरफ्लो होतं आहे. तर आता हिला टाकूया आपण एलिगेटरच्या टँकमध्ये. आणि एलिगेटरच्या टँकचं पाणी आपलं फिल होतं आहे आता, तर होईल ते. आणि इकडे आता ओके झाले. आता इकडे हे बघा मस्त पाणी फिरतंय म्हणजे जातं आहे वाहून. तर ठीक आहे, आता हिला एकदम क्लिअर केले. आता त्या टाकीला आपल्याला क्लिअर करायचे आहे. तर आपला इकडचा हा स्क्रबर आणि हा पाईप उचलून आता जाऊया तिकडे. आणि ती टाकी आता धुवून मस्त क्लीन करूया. आणि सिलिकॉन कुठे लावायचं दाखवतो हे बघा, त्या साईडला जी फुटले तर इकडे सिलिकॉन लावायचं आपल्याला पूर्ण. तर ठीक आहे, आता हिला क्लीन करून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो ही टाकी क्लीन केली आता जस्ट. आणि हे बघा इकडे पूर्ण सिलिकॉन लावून टाकले तात्पुरतं, कारण काचेचा परत खर्च वाढेल. तर बघूया आता सिलिकॉन लावून राहते का, राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि इकडे सुद्धा ही टाकी भरले आणि इकडे सुद्धा आपण याला सिलिकॉन थोडं चिटकवले परत एक्स्ट्रा. तर ठीक आहे, आता ही समजेल उद्या की लिकेज आहे की नाही. मग याच्यात आपण सोडू मासे आणि नंतरला तिकडे सुद्धा सेम. तर आता सगळ्यांना फीड वगैरे टाकतो मी. आणि तर आजची व्हिडिओ एवढीच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगला, तोपर्यंत बाय.